तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डी ब्लॉक. ठीक आहे. याच्या आधी आपण दोन ब्लॉक्स घेतलेले आहेत, एक एस ब्लॉक आणि दुसरा पी ब्लॉक. ठीक आहे. आज आपण स्टार्ट करणार आहोत डी ब्लॉक. ठीक आहे. डी ब्लॉक कुठे असतो, त्याची प्रॉपर्टीज काय आहेत, त्यामध्ये कोणते एलिमेंट्स राहतात, किती एलिमेंट्स राहतात, सिरीज राहते, ग्रुप्स राहते, कसे राहतात, मग त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी कोणकोणत्या राहतात, मेटल आहेत, नॉन मेटल्स आहेत, कोणकोणते एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण या डी ब्लॉकमध्ये घेऊ. ओके. ठीक आहे. मी स्टार्ट करतो डी ब्लॉक. पहिले तर हे लक्षात ठेवा की डी ब्लॉक जो आहे तो कुठे असतो. एस ब्लॉक आणि पी ब्लॉक या दोघांच्या मध्ये असतो. एस ब्लॉक कुठे असतो जनरली, हा असतो पिरियडिक टेबलच्या लेफ्ट साईडला. कुठे असतो, लेफ्ट साईडला. काय म्हणसाल तुम्ही, आता समजून घ्या. सपोज दिस इज आवर पिरियडिक टेबल. हा आपला पिरियडिक टेबल आहे. ही झाली लेफ्ट साईड, ही झाली राईट साईड. इथे कोणता ब्लॉक होता आपला, पी ब्लॉक. इथे कोणता होता, एस ब्लॉक. तर हे मध्ये जे आहे इथे कोणता ब्लॉक असतो, डी ब्लॉक. हा. ठीक आहे. काय म्हणसाल, द डी ब्लॉक इज जनरली प्रेझेंट इन बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. ठीक आहे. डी ब्लॉक कुठे असतो पिरियडिक टेबलमध्ये, इट इज प्रेझेंट इन बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. या दोघांच्या मध्ये काय असतो, डी ब्लॉक. हे पहा, पहिला पॉईंट इथे लिहूनच आहे. इट इज प्रेझेंट इन बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. डी ब्लॉक कुठे असतो प्रेझेंट, इट इज प्रेझेंट इन बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. ठीक आहे. नंतर जनरली आपण जे काही आतापर्यंत ग्रुप पाहिलेत, आपण जे काही ब्लॉक पाहिले त्या ब्लॉकमध्ये सर्व ग्रुप पाहिले आपण, बरोबर आहे. तर एस ब्लॉकमध्ये किती होते, दोन ग्रुप होते जनरली. ठीक आहे. एक 1 आणि 2, हे ग्रुप 1 अँड ग्रुप 2. नंतर आपण पी ब्लॉकमध्ये गेलो, ग्रुप नंबर 13 पासून तर 18 पर्यंत ते कशामध्ये होते, पी ब्लॉकमध्ये. ठीक आहे. तर आपण कुठून पाहिलं पहा, जनरली एस ब्लॉकमध्ये जे होते ग्रुप नंबर 1, 2 होतं, 1 आणि 2. ठीक आहे. नंतर पी ब्लॉकमध्ये 13 to 18 हे ग्रुप झाले. तर मग तुम्हाला प्रश्न नाही पडला का, ह्या 2च्या नंतर डायरेक्ट 13च पाहिला आपण, तर 3 पासून तर 12 हे ग्रुप जे आहेत हे कशामध्ये येतात, डी ब्लॉकमध्ये येतात जनरली. ठीक आहे. तर पहिले लक्षात ठेवायचं की डी ब्लॉकमध्ये जनरली किती ग्रुप इन्व्हॉल्व राहतात, ग्रुप नंबर 3 पासून तर ग्रुप नंबर 12 पर्यंत. कुठून, ग्रुप नंबर 3 पासून तर ग्रुप नंबर 12 पर्यंत जे काही ग्रुप्स आहेत ते पूर्ण कशामध्ये येतील, डी ब्लॉकमध्ये येतील. जवळपास हे पूर्ण 3 पासून 12 पर्यंत म्हटलं टोटल 10 ग्रुप आहेत. किती ग्रुप आहेत, 10 ग्रुप. हे बघा, आपण जेव्हा एस ब्लॉक पाहिलं तर एस ब्लॉकमध्ये किती ग्रुप होते, 2. ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2. ठीक आहे. नंतर पी ब्लॉक पाहिला आपण, तर पी ब्लॉकमध्ये किती ग्रुप होते, ग्रुप नंबर 13 पासून तर 18 पर्यंत, म्हणजे टोटल ग्रुप किती, 6 आणि पहिले जे 2 किती झाले, 8. राहिलेले 10 पूर्ण ग्रुप. ठीक आहे. पूर्ण 10 ग्रुप हे कुठे राहतात, डी ब्लॉकमध्ये राहतात. हे बघा, दुसरा पॉईंट आहे, इट कंटेन ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12. म्हणजे याच्यामध्ये ग्रुप नंबर कुठून सुरू होतो, 3 पासून तर 12 पर्यंत टोटल ग्रुप जे आहे ते कशामध्ये प्रेझेंट राहतात, डी ब्लॉकमध्ये प्रेझेंट राहतात. ठीक आहे. आता पहा, जनरली जेव्हा आपण अभ्यास करतो ना कशाचा, डी ब्लॉकचा, तर आपण त्याला ग्रुप वाईज न पाहता त्याला पिरियड वाईज वाचतो. पिरियड वाईज म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं ग्रुप कशाला म्हणतो आपण आणि पिरियड कशाला म्हणतो. पिरियडिक टेबलच्या आडव्या लाईन्सला काय म्हणतो आपण, पिरियड्स म्हणतो, आणि उभ्या लाईन्सना काय म्हणतो, ग्रुप्स म्हणतो. ठीक आहे. तर डी ब्लॉक आपण जनरली स्टडी कसा करू, पिरियड वाईज करू. ग्रुप वाईज करणार का, नाही. आपण एस ब्लॉक ग्रुप वाईजच केला, पी ब्लॉक सुद्धा ग्रुप वाईजच अभ्यास केला आपण, आणि ट्रिक सुद्धा तशाच पाठ केल्या आपण. ठीक आहे की नाही. पण आपण डी ब्लॉक हा ग्रुप वाईज अभ्यास करणार नाही. आपण तो डी ब्लॉक जो आहे तो कसा अभ्यास करणार, पिरियड वाईज करणार. तर एका पिरियडमध्ये जनरली डी ब्लॉकच्या एका पिरियडमध्ये किती एलिमेंट्स येतील, 10. कारण की ग्रुप नंबर 3 पासून ग्रुप नंबर 12 पर्यंत किती ग्रुप आहेत, 10 ग्रुप. मग एलिमेंट किती येतील, 10 येतील. ठीक आहे. तर लक्षात घ्या, पहा. अँड द डी ब्लॉक इज 3 पिरियड. म्हणजे डी ब्लॉकमध्ये किती पिरियड असतात, जनरली 3 पिरियड्स असतात. आपण जे डी ब्लॉक पाहतो ना त्या डी ब्लॉकमध्ये किती पिरियड असतात, 3 पिरियड. किती ग्रुप, 10 ग्रुप. ग्रुप नंबर 3 पासून तर ग्रुप नंबर 12 पर्यंत, आणि पिरियड किती, 3. ग्रुप नंबर म्हणजे पिरियड किती, 3, पहिला, दुसरा आणि तिसरा. ठीक आहे. तर त्यांना आपण वेगळे नाव देऊ, ते समोर सांगतोच मी तुम्हाला. ठीक आहे. नंतर पहा, ईच पिरियड कन्सिस्ट ऑफ 10 एलिमेंट्स. प्रत्येक पिरियडमध्ये किती एलिमेंट्स राहतील, 10 एलिमेंट्स राहतील. कशामध्ये, डी ब्लॉकमध्ये. प्रत्येक डी ब्लॉकच्या एका सिरीजमध्ये एका पिरियडमध्ये किती एलिमेंट्स राहतील,
10 एलिमेंट्स राहतील, कारण की ग्रुपच 10 आहे तर एलिमेंट्स 10 राहतीलच, बरोबर आहे की नाही. ठीक आहे. नंतर आपण पाहिलं होतं की एस ब्लॉकमध्ये जनरली काय राहतात, मेटल्स राहतात. पी ब्लॉकमध्ये जनरली काय राहतात, नॉन मेटल्स राहतात. तर हे लक्षात ठेवा की डी ब्लॉकमध्ये सर्वच्या सर्व मेटल्स राहतात, सर्वच्या सर्व मेटल्स राहतात. एकही नॉन मेटल राहत नाही, एकही मेटॅलॉइड राहत नाही. पूर्णच्या पूर्ण हे काय राहतात, मेटल्स राहतात. ठीक आहे. डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये पूर्ण मेटल्सच राहतात. ऑल एलिमेंट्स आर मेटल्स, फक्त मेटल्स, नॉन मेटलही नाही, मेटॅलॉइड्सही नाही. ठीक आहे, कळालं. कारण की आपण पी ब्लॉकमध्ये पाहिलं होतं, पी ब्लॉकमध्ये काही नॉन मेटल राहतात, काही मेटॅलॉइड राहतात. ठीक आहे, पण असं डी ब्लॉकमध्ये होत नाही. डी ब्लॉकमध्ये फक्त मेटल्स राहतात, बाकी कोणीच राहत नाही. ठीक आहे, तर लक्षात ठेवा जनरली डी ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल मेटल्स आहेत. हे पूर्ण काय आहेत, कसे आहेत, हे पूर्ण मेटल्स आहेत. ठीक आहे, एवढं समजलं सगळ्यांना. आता याच्यानंतर आपण समोरचा पॉइंट पाहू. पहा, आता डी ब्लॉक मध्ये जे काही एलिमेंट्स राहतात त्यांना आपण काय म्हणतो, द डी ब्लॉक एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट्स आर generally known as हे लक्षात ठेवा नाव याचं, ट्रान्झिशन एलिमेंट्स. काय म्हणतो यांना आपण, ट्रान्झिशन एलिमेंट्स और ट्रान्झिशन मेटल्स. काही म्हणा, ट्रान्झिशन मेटल्स म्हणा किंवा ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणा. ठीक आहे, तर डी ब्लॉकमध्ये कोणते एलिमेंट्स राहतात, पूर्ण मेटल्स राहतात. आणि त्यांना डी ब्लॉकमध्ये जे काही एलिमेंट्स राहतात त्यांना आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो किंवा ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो. पूर्ण डी ब्लॉकमध्ये जेवढे काही एलिमेंट्स असतील त्यांना काय म्हणताल तुम्ही, ट्रान्झिशन एलिमेंट किंवा ट्रान्झिशन मेटल्स. कळालं एवढं. ठीक आहे, हे बघा डी ब्लॉकमध्ये जनरली कोणते एलिमेंट्स राहतात, ट्रान्झिशन एलिमेंट्स, ट्रान्झिशन मेटल्स. त्या ट्रान्झिशन एलिमेंट्सलाच आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन मेटल्स. ठीक आहे, आता यांना ट्रान्झिशन का म्हणतात ते पाहू आपण, की डी ब्लॉक एलिमेंट्सला जनरली ट्रान्झिशन एलिमेंट्स का म्हणतात. ठीक आहे, तर पहा, आपण पाहिलं होतं की डी ब्लॉक कुठे राहतो, इकडे एस ब्लॉक आहे, इकडे पी ब्लॉक आहे. ठीक आहे, यांच्यामध्ये इथे काय राहतो आपला डी ब्लॉक. हा कोणता झाला, एस ब्लॉक. हा इकडे पूर्ण आपले पी ब्लॉक. ठीक आहे की नाही. पिरियॉडिक टेबलमध्ये इकडे कोण राहतं, 2 सिरीज राहतात एस ब्लॉकच्या, इकडे 7 सिरीज राहतात पी ब्लॉकच्या, मध्ये कोण राहतो, डी ब्लॉक राहतो. बरोबर आहे. मग आपण यांना ट्रान्झिशन एलिमेंटच का म्हणतो बा, यांना दुसरं नाव का नाही दिलं आपण, ट्रान्झिशनच का दिलं. तर पहा, हे जनरली जे काय आहेत पूर्ण मेटल्स आहेत, हे जनरली काही प्रॉपर्टी आहे एस ब्लॉकच्या दाखवतात, काही प्रॉपर्टी आहे पी ब्लॉकच्या दाखवतात. ठीक आहे, म्हणजे या दोघांच्या मधला एक ब्रिज म्हणून तो काम करतो. ठीक आहे, ट्रान्झिशन म्हणून काम करतो. म्हणजे इकडची वस्तू काही प्रॉपर्टी इकडच्या दाखवते, तो काही प्रॉपर्टी इकडच्या दाखवतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. ठीक आहे, या कारणामुळं त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन. कारण की तो काय करतो, काही प्रॉपर्टी इकडच्या दाखवतो, काही प्रॉपर्टी तिकडच्या दाखवतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन म्हणतो. इट शोज सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ एस ब्लॉक ॲज वेल ॲज फ्रॉम पी ब्लॉक. ठीक आहे, काही प्रॉपर्टी पी ब्लॉकच्या दाखवतो तर काही प्रॉपर्टी एस ब्लॉकच्या दाखवतो, म्हणून आपण डी ब्लॉकच्या एलिमेंट्सला काय म्हणतो, ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा ट्रान्झिशन मेटल्स. ठीक आहे, तो काय करतो, या दोघांना कनेक्ट करतो, एस ब्लॉकला पी ब्लॉकशी कनेक्ट करतो. इट फ्रॉम अ ब्रिज, हा काय करतो, एक ब्रिज बनवतो. कशामध्ये, एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये एक ब्रिज बनवतो. कोण, डी ब्लॉक. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन म्हणतो, ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. ठीक आहे, समजलं एवढं तुम्हाला. पहा, इट ऍक्ट ॲज अ, काय लिहायचं तुम्ही, काय लिहाल, इट ऍक्ट ॲज अ ब्रिज, BRIDGE. It act as a bridge in between. It act as a bridge in between S
अँड पी ब्लॉक. हा काय म्हणून ॲक्ट होतो? ब्रिज म्हणून ॲक्ट होतो. इन बिटवीन एस अँड पी ब्लॉक. यस आणि पी ब्लॉक मधला एक ब्रिज म्हणून ॲक्ट करतो. हा काय करतो? यस ब्लॉकला पी ब्लॉकशी जोडतो. ठीक आहे, समजलं तुम्हाला एवढं? आता याच्यानंतर बघा समोरची प्रॉपर्टी काय आहे. आपण म्हटलं होतं की आपण जेव्हा डी ब्लॉक शिकू तर डी ब्लॉक आपण कशानुसार शिकू? पिरियड वाईज शिकू. कसा शिकू? पिरियड वाईज. ग्रुप वाईज शिकणार का आपण? नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की डी ब्लॉक मध्ये जनरली किती किती ग्रुप असतात? 10. मग एलिमेंट्स किती असतील? 10. तर पहा जनरली पहा डी ब्लॉक जनरली कंटेन 3 सिरीजेस. किती सिरीजेस? 3 सिरीज. किती सिरीज असतात? 3 सिरीज असतात डी ब्लॉक मध्ये. ठीक आहे, कंटेन 3 सिरीजेस म्हणजे कशा? पिरियड वाईज. कुठे असतील हे? पिरियड्स मध्ये. पिरियड्स मध्ये 3 सिरीज असतील. ठीक आहे, तर पहिल्या सिरीजला आपण म्हणतो 3D सिरीज. काय म्हणतो? 3D सिरीज. नंतर नंबर 2 4D सिरीज अँड नंबर 3 5D सिरीज. ठीक आहे, 3D सिरीज, 4D सिरीज अँड 5D सिरीज. दीज आर दी 3 सिरीज विच आर प्रेझेंट इन साइड दी डी ब्लॉक. ह्या 3 सिरीज आहे ज्या आपण अभ्यास करणार आहोत ज्यांचा डी ब्लॉक मध्ये. ठीक आहे, तुमचा डी ब्लॉक जो आहे या 3 सिरीज शिवाय कंप्लीट होत नाही. तुम्हाला डी ब्लॉक अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला या 3 सिरीजचा अभ्यास करणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही जर याचा अभ्यास केला नाही तर तुम्हाला डी ब्लॉक कळणार नाही. ठीक आहे, आणि प्रत्येक सिरीजमध्ये याला 3D सिरीज म्हणतो. ही पहिली सिरीज आहे. इट इज दी फर्स्ट सिरीज. नंतर कोणती येते? 4D सिरीज. नंतर कोणती? 5D सिरीज. सगळ्यात वर राहील 3D, त्याच्या खाली 4D, त्याच्या खाली 5D सिरीज राहील. ठीक आहे, 6D सिरीज सुद्धा राहते पण ती आपण काही मोजत नाही. ठीक आहे, कारण की त्याच्यामध्ये येणारे एलिमेंट्स हे सगळे रेडिओ ॲक्टिव्ह असतात. कसे असतात? रेडिओ ॲक्टिव्ह असतात. आणि त्याच्या जास्तीत जास्त एलिमेंट जे आहे ते मानव निर्मित आहेत, आर्टिफिशियल एलिमेंट्स आहेत. मग आर्टिफिशियल एलिमेंट्सला आपण जनरली कन्सिडर करत नाहीत. ठीक आहे, आणि त्यांचा उपयोगही होत नाही म्हणून त्यांचा आपण अभ्यासही करत नाही. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. आणि 3D सिरीजमध्ये म्हणा किंवा 4D सिरीजमध्ये म्हणा किंवा 5D सिरीज म्हणा, या प्रत्येक सिरीजमध्ये एलिमेंट्स हे 10च राहतात. ईच सिरीज कंटेन 10 एलिमेंट्स. फाईव्ह डी सिरीजमध्ये सुद्धा किती एलिमेंट्स राहतील? 10. 3D सिरीजमध्ये सुद्धा किती? 10. आणि 4D मध्ये सुद्धा 10. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक सिरीजमध्ये 3D सिरीजमध्ये 10 एलिमेंट, तसेच 4D सिरीजमध्ये सुद्धा 10 एलिमेंट आणि 5D सिरीजमध्ये सुद्धा 10 एलिमेंट. म्हणजे आपल्याला टोटल डी ब्लॉकमध्ये किती एलिमेंट शिकायचे आहेत? 30 एलिमेंट्स. ठीक आहे, आणि हे 30 एलिमेंट मी तुम्हाला ट्रिक वाईज शिकविल. खूप सोपे आहेत, अवघड काही नाही याच्यात. ठीक आहे, तुम्ही जर का ट्रिक लक्षात ठेवली तुम्ही इझिली पार्ट करू शकता डी ब्लॉकचे पूर्ण एलिमेंट्स. आणि जर का ट्रिक पार्ट झाली त्यानंतर तुम्हाला जे काही प्रॉपर्टीज आहेत ते जर का पार्ट झालं तर तुम्हाला 12वीत एक चॅप्टर आहे डी ब्लॉक म्हणून, डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणून, तो तुम्हाला खूप सोपा जाईल. ठीक आहे, त्यासाठी लागणाऱ्या सर्व बेसिक वस्तू मी या चॅप्टरमध्ये शिकवून देईल तुम्हाला. की त्यासाठी म्हणजे जेव्हा तुम्ही 12वीत मध्ये जासाल, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला डी ब्लॉक शिकवावं लागेल, म्हणजे शिकावं लागेल. बरोबर आहे की नाही? त्यासाठी लागणाऱ्या जे काही बेसिक वस्तू आहेत, जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहेत, मी ती तुम्हाला पूर्ण या चॅप्टरमध्ये देऊन टाकेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समोर जेव्हा मी शिकवेल तेव्हा तुम्हाला ते अवघड जाणार नाही. ओके, तर हे एवढं होतं डी ब्लॉक बद्दल. आता जनरली आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये 3D सिरीज पाहू. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये 3D सिरीज कुठून स्टार्ट होते, कुठे एंड होते, किती एलिमेंट्स राहतात, हे पूर्ण आपण डिटेलमध्ये ते आपण पाहू. ओके, कळालं एवढं सगळ्यांना? ओके, ठीक आहे.